आता मी डाएट माझा मोडणार आहे आणि एक वडापाव खाणार आहे. आणि माझ्या मैत्रिणीचं पण डाएट मोडलाय मी तिला मोटिवेशन दिलं की खा वडापाव, काय नाही होत, एका वडापावने तू काय 10 किलोची वाढणार नाही, म्हणून तिला पण खाऊ घालणार आणि मी पण वडापाव खाणार. तिचा पण डाएट मोडणार आणि माझा पण मोडणार. चलो गाईज, आपण डाएटचा उपवास सोडूया आता. इथं रिपोर्टमधलं मला काहीच नाही माहिती आहे, लिटरली मला प्रोजेक्टचं नाव पण नाही माहिती. भेंडी एवढी भीती वाटते डेंजर, तरी पण आली एक्सटर्नल आली गाईज. तर अवकातपेक्षा भारीच एक्सटर्नल गेलंय आमचं. एक स्ट्रॅटेजी यूज केली की तुम्हाला जे पण काय बोलायचं आहे ना ते फक्त कॉन्फिडेंटली बोला, एक्सटर्नल समोरचा गपगार होऊन जातो. अभी हमारा एक्सटर्नल हो गया है. कॉलेजचे आमचे सगळे दिवस फक्त आणि फक्त ॲप्लिकेशन लिहिण्यावर चाललेले आहेत. म्हणजे हे वहीमध्ये आम्ही नोट्स पिट्स कमी लिहितो, ॲप्लिकेशनला जास्त लिहितो. थोडं काय झालं, मुंगी चावली, ॲप्लिकेशन लिहा. हत्तीच्या पायाखाली आलाय तुम्ही, ॲप्लिकेशन लिहा. काही पण होऊन द्या, ॲप्लिकेशन लिहा भाई. म्हणजे माणूस मरत जरी असला ना तरी अगोदर ॲप्लिकेशन लिहा. एक ॲप्लिकेशन, त्याच्यावरती 3 जणांचे सिग्नेचर, 3 जण वेगळ्या वेगळ्या बिल्डिंगमध्ये बसलेले, पाय तोडत 3 बिल्डिंगमध्ये जायचं काही. लिफ्ट आहे आमच्या कॉलेजमध्ये, पण लिफ्ट चालत नाही आमच्या कॉलेजची. तुम्हाला इथं आलं ना की तुमच्या पायांचंच एक्सरसाइज करावं लागणार काहीच. म्हणून माझं वजन कमी झालं. मला सगळेजण म्हणतात ना तुझं वजन एवढं कमी कसं काय झालं. पायऱ्या चढून वजन कमी झालं आहे माझं. स्ट्रगल इज रिअल गाईज. उद्या MMCचं प्रॅक्टिकल आहे. अभ्यास तर काय आम्ही करत नाही, उद्याला लागणार आहेत आमचे. से अगर मैं नहीं दिखूँ गाइड आप लोगों को तो ज़्यादा हैरान मत हो जाना. असं समजा की बेकार एक्सटर्नल गेले माझं म्हणून मी गायब.